श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बघणार आहोत एकदम लॉलीपॉप सारखे दिसणारे स्नॅक्स, व्हेज स्नॅक्स. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. तर इथे मी एक बाउलमध्ये छोटे सोया चंक्स घेतलेले आहेत. ते आपण स्वच्छ 2-3 वेळेस धुवून घेणार आहोत आणि 10 मिनिटासाठी ते भिजायला ठेवणार आहोत. तर इथे मी 10 मिनिटासाठी सोयाबीन भिजत ठेवले होते. आणि आता आपण रवा घेतलेला आहे थोडासा. इथे सगळे मसाले, मीठ, गरम मसाला, जीरा, लाल तिखट आणि हळद घेतलेली आहे. तर इकडे आपण कच्चा बटाटा घेतलेला आहे किसून, बेसन घेतलेलं आहे थोडंसं, लसूण, अद्रक आणि गाजर घेतलेलं आहे किसून. सगळ्यात आधी आपण आता जे आपण सोयाबीन भिजत ठेवलेलं आहे ते असं एकदम पिळून घेऊयात. त्यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे एकदम पाणी काढून सुकं करून घ्यायचं आहे. तर आता आपण हे मिक्सरच्या जारमध्ये टाकून बारीक असं वाटून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण हे इतपत बारीक असं वाटून घेतलेलं आहे. तर आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. यामध्ये किसलेला गाजर, किसलेला बटाटा, अद्रक आणि लसूण टाकून घेऊयात आणि सोबत बेसनचं पीठ पण टाकून घेऊयात. बेसनचं पीठ आपण बाइंडिंगसाठी टाकणार आहोत, जास्त टाकायचं नाही. थोडंसं बाइंडिंग येण्यापुरतंच आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. आता आपण यामध्ये तिखट, मीठ, हळद आणि गरम मसाला, जीरा जे मसाले आहेत ते टाकून घेणार आहोत. हे आपण चांगलं असं मिक्स करून घेऊयात हाताने. आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूयात आणि हे परत असं मिक्स करून घेऊयात. आता आपण याचे लॉलीपॉप बनवून घेऊयात, म्हणजेच लॉलीपॉप सारखा आपण याला आकार देणार आहोत. तर आपले असे हे व्हेज लॉलीपॉप आपण बोलू शकतो. प्रोटीन युक्त लॉलीपॉप आपले असे आपण बनवणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी लॉलीपॉपचा त्याला आकार दिलेला आहे आणि अशी स्ट्रिक्स घेतलेली आहे. तर ती आपण यामध्ये अशी घालूयात आणि हे बंद करूयात. अशा प्रकारे आपण बाकीचे लॉलीपॉप पण बनवून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता आपले सगळे लॉलीपॉप असे बनवून तयार झालेले आहेत. एकदम इझी आहे, खूप जास्त एफर्ट्स लागत नाही. तर आता आपण हे एक एक लॉलीपॉप असे घेऊयात आणि आपण जो रवा घेतलेला आहे त्यामध्ये असं टाकून घेऊयात आणि असं डीप करूयात रव्यामध्ये. आणि आपण हे शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही हे डीप फ्राय पण करू शकता. कढईमध्ये तेल ठेवून मी असं हे शॅलो फ्राय करून घेणार आहे. तुम्हाला जर डीप फ्राय करायचे असतील तर तुम्ही ते करू शकता. तर अशा प्रकारे आपण हे लॉलीपॉप एकदम स्लो टू मीडियम फ्लेमवरती छान असे शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तर काही करायचे नाही, तर आपल्याला हे एकदम स्लो टू मीडियम फ्लेमवरतीच शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. नाहीतर मग आपलं आतमध्ये असं शिजले जाणार नाही, पीठ पीठ असं लागेल. त्यामुळे आपण यामध्ये बेसन पण टाकते वेळेस कमीच टाकलेलं आहे. बाइंडिंगसाठी फक्त टाकायचं, जास्त टाकायचं नाही. तर अशा प्रकारे आपण हे शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही मस्त आपले असे हे व्हेज लॉलीपॉप तयार झालेले आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम प्रोटीनयुक्त आपले व्हेज लॉलीपॉप किंवा व्हेज स्नॅक्स तयार झालेले आहेत. चला तर मग अशा प्रकारे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते मला नक्की सांगा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.